सोनं आणि चांदीचे दर गगनाला भिडलेत। रोज काही हजारांनी सोनं चांदी वाढते। दिवाळी आधीची स्थिती असल्यानं लगीन सराईत अजून काय होणार अशी ही चिंता सामान्यांना भेडसावते। इतिहासामध्ये पहिल्यांदाच सोन्या चांदीचे भाव उच्चांकी पातळीवर गेले। 10 ग्रॅम सोनं 1.25 लाखाच्या पार गेलं, तर चांदीच्या भावानं सुद्धा 1,76,000चा टप्पा ओलांडलाय। गेल्या फक्त 9 ते 10 महिन्यात सोन्या चांदीच्या दरानं सर्व रेकॉर्ड मोडले। गुंतवणूकदारांसाठी हा दिलासा असला तरी सर्वसामान्य आणि लगीन घरवाल्यांचं बजेट बिघडले। 1 जानेवारी 2025 ला सोनं 76,583 रुपये तोळा होतं। ते सोनं पुढच्या 9 महिन्यात म्हणजे फक्त 270 दिवसात 1.25 लाखाच्या पुढे गेलंय। चांदीचा भावही 1 जानेवारी 2025 ला 86,055 रुपये प्रति किलो होता। तो आता 1,76,000च्या पुढे गेलाय। सोना चांदीच्या भावात तर स्पर्धाच लागलीय। गेल्या 9 महिन्यांचा हिशोब काढला तर सोन्याहून जास्त झळाळी चांदीला आलीय, कारण जानेवारी 2025 पासून आतापर्यंत चांदीचा भाव जवळपास दुप्पट झालाय। सणाच्या काळामध्ये वाढलेली मागणी, डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया कमकुवत होणं, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांमध्ये वाढलेला चांदीचा वापर, मागणीहून कमी होणारा पुरवठा, चांदीची कमतरता, त्यामुळे तब्बल 42% घटलेली आयात ही सर्व चांदी वाढण्यामागची कारण आहेत। भारत जवळपास 80% चांदी आयात करतो, मात्र जगभरातही चांदीचा तुटवडा भासू लागल्यामुळे भाव रोज हजारोने वाढतायत। सोनावाढीमागे सुद्धा कमी अधिक फरकानं हीच कारणं आहेत। सर्वसामान्य घरामध्ये आता लग्नाचं अर्ध बजेट सोन्याच्या खरेदीमध्ये खर्च होऊ लागलंय। त्यात अमेरिकेनं लादलेलं आयात शुल्क आणि जागतिक अस्थिरता, त्यामुळे गुंतवणूकदारांचा कल हा सोन्या चांदीकडे वाढलाय। त्यामुळे दोन्ही गोष्टी सामान्यांच्या हातून निसटत चालल्यात। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।